नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर भोळे. आज शेतात केळीच्या ज्या आपल्याकडे 3 व्हेरायटी आहे त्यातला काय फरक आहे तुम्हाला मी आज शेअर करतो. बघा मित्रांनो, ही केळीची व्हॅनिला केळ आहे. ही ही अतिशय गोड राहते. ही व्हेरायटी अतिशय गोड राहते. तर हिची आता ही ही एक झाली आणि एक आता तुम्हाला दुसरी व्हेरायटी दाखवतो. म्हणजे ही पण गावठी आहे. आता जी दाखवली ही पण गावठी आहे. म्हणजे झाडावर ही केळं पिकतात त्याचे. आणि केळं पिकल्याचं तुम्हाला मी दाखवतो पण इथे. हो, आता समजायचं. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला इथे साईडला दुसरी व्हरायटी दाखवतो जी हायब्रिड आहे. हे बघा मित्रांनो, ही जी व्हेरायटी ही हायब्रिड आहे. याला आपल्याला हे केळं झाडा पिकत नाही, याला आपल्याला पिकू टाकावं लागतात. हे बघा, ही हायब्रिड व्हेरायटी झाली समजायची. ठीक आहे. अजून एक आपल्याकडे जे एक तिसरी एक व्हेरायटी आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो इथे. आता याच्यावर अजून बंच यायचं आहे. एक तिसरी एक व्हेरायटी तुम्हाला ती पण दाखवतो. तर मित्रांनो, घरी खाण्यासाठी म्हणून आपण असं ह्या व्हेरायटी लावल्या होत्या समजायच्या गावठीवाल्या, की वर्षभर आपल्याला असं केळं खायला मिळावं बा. तर चला मित्रांनो, तिसरी जी व्हेरायटी आहे ती तुम्हाला तिकडे दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, ही आपल्याकडे केळीची आता ही तिसरी व्हेरायटी आहे. ही केळीची तिसरी व्हेरायटी. ही पण गावठी आहे. हिचे जे केळं आहे हे आंबट गोड राहते. पण बंचचा साईज बघा, असा इतकं छान बंचचा साईज वगैरे आला आहे. पण ही आणि केळाचा साईज पण मोठा राहतो याचा. आणि केळं पण छान राहतं आहे, एकदम अशी आंबट गोड वगैरे. आणि याचा घड अजून वाढला असतं मित्रांनो. पण आता इथे काय झालं, आमची बोर नाही का जवळपास आता 15 दिवस झाली की बोर जळली. तर त्याला मोटर टाकायलाच त्याला अजून 15 दिवस झाले. तर असं आहे, एक शेतकऱ्याचा एक प्रॉब्लेम असं होत राहतो, इन्सिडेंट समजायचा. तर नाही तर हा बंच अजून मोठा झाला असता आणि छान राहिला असता. तर याला 15 दिवस पाणीच नाही मिळालं, त्याच्यामुळे थोडंसं असं आकुरल्यासारखा दिसतो समजायचा. आणि हे पांदोरे, ह्या व्हेरायटी असे पांदोरे पण हे झाले समजायचे. तर तो आज म्हणाला आज बोर टाकून देतो बा, पण सांगता येत नाही. तर असं आहे मित्रांनो. आणि ही केळीची आपल्याकडे दुसरी एक व्हेरायटी आहे इथेच. ठीक आहे. बरं, याला पण बघा, याला पण बंच पकडलेलं आहे. पण पाणी हे नसल्यामुळे थोडंसं हे पण आकुसल्यासारखं झालं आहे समजायचं. तर आज थोडंसं एक पर्याय काढला आहे मी. हे बघा मित्रांनो, हे बघा, ही पण एक केळीची आपल्याला दुसरी व्हेरायटी आहे. तर इथून काही काही केळं पिकले आहे. तर काही पक्ष्यांनी खाल्लेले आहे, काही आहे पिकले, जे मिळाले ते आपले समजायचे. तर मित्रांनो, असंच घरच्या घरी जर आपण हे म्हणजे शेतात जर फळांची झाडं लावली तर सर्व प्रकारचे आपल्याला फळं खायला मिळतात. हे बघा मित्रांनो, आम्ही सर्व असं मसाल्याची पिकं वगैरे सर्व लावले आहे इथे. जसं की हे तेजपानचं झाड आहे, जे आपण तेजपान म्हणतो, मसाल्यासाठी वापरतो. हे त्याचं झाड आहे तेजपानचं. आणि इकडे सर्व असं आहे पांढरे जे पांढऱ्या जांभळाचे वगैरे झाडं हे लावलेली असे लावले. म्हणजे नियोजन असं होतं की आपल्याला वर्षभर काही ना काही फळं असे खायला मिळाले पाहिजे बा. म्हणून हे सर्व असं धुऱ्याचा वापर आपण त्यासाठी केलेला आहे मित्रांनो. चला मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.